नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, तर निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन, वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याची तयारी। हिवाळी अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडणार। विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देणार। दिशाहीन म्हणत फडणवीसांची विरोधकांवर टीका। राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीकडे असली तरी दिवाळखोरी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई झाली आहे, फडणवीसांची टीका। विरोधी पक्षाचा निर्णय सभापती आणि अध्यक्षच घेऊ शकतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर विरोधी पक्षाला जनतेने नाकारलं। विरोधी पक्षनेता देण्याएवढीही संख्याबळ नाही, विरोधी पक्षनेत्यांनी आत्मपरीक्षण करावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून संविधानाचा अवमान हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय, भास्कर जाधवांची महायुतीवर टीका। 5वी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। अधिवेशनामध्ये महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं, कमी कालावधीचं अधिवेशन असल्यानं अधिवेशनामध्ये सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी। कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावाला मंजुरी। अजित पवार चहापानाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित। बहरीनला जय पवारांच्या लग्नामुळे चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती नाही। उद्या सकाळी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार। अजित पवारांशी फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेत्यांना बंगला न दिल्यानं वाद। बैठक आणि पत्रकार परिषदेसाठी बंगला न दिल्यास आम्ही रस्त्यावर सुद्धा प्रेस घेऊ। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा, तर लाडकी बहिणींच्या सुरक्षिततेकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचाही आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उणवी नोंदी सापडूनही प्रमाणपत्रांचं वाटप नाही, सरकार जाणून बुजून अडथळे निर्माण करतंय, आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी कल्याण डोंबिवलीला निधी दिला। फडणवीसांचं कल्याण डोंबिवलीवर विशेष लक्ष, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। डोंबिवलीमधील अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती। भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाला तुर्तास स्थगिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। अभिजित थरवळ हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते सदानंद थरवळांचे चिरंजीव। डोंबिवलीमधील शिंदेच्या सेनेच्या अभिजित थरवळांच्या प्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर डोंबिवलीमध्ये अज्ञाताकडून बॅनरबाजी। जिजाईनगर परिसरामध्ये कोणता झेंडा घेऊ हाती, अशा आशयाचं बॅनर झळकलं। भिवंडीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेमध्ये इन्कमिंग सुरूच। भाजपसह शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेमध्ये प्रवेश। पक्षप्रवेशानंतर तालुक्यामध्ये ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढली। कांद्याच्या आयात निर्यातीवर सरकारचं धरसोडीचं राजकारण, केंद्र सरकारनं माकड चेष्टा करू नये, शेतकरी नेते राजू शेट्टींची केंद्रावर टीका। केंद्राच्या मदतीबाबत खासदार ओमराजेंकडून प्रश्न उपस्थित। धाराशिव जिल्ह्याला सरकारकडून अजूनही 350 कोटी मदत मिळणं बाकी। ओमराजेंचा लोकसभेत प्रश्न, तर ओमराजेंकडून दिशाभूल होत असल्याचा राणा जगजितसिंह पाटलांचा आरोप। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन। बीकेसीमधील कार्यक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मनस्ताप। अनेकांच्या परीक्षा सुरू असल्यानं अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रार। हिंदी चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात। 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये कारवाई। विक्रम भट्ट यांना मुंबईतील यारी रोड परिसरातून ताब्यात घेतलं। निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नगरपालिकेसाठी अशोक चव्हाण यांची इच्छा नसल्यानं युती झाली नाही, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा आरोप। महापालिकेसाठी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत शिंदे शिवसेनेच्या आमदारांचे आहेत। पंढरपूरच्या नगर परिषदेच्या निकालावरून 2 नेत्यांचे दावे प्रतिदावे। नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये ज्याचा पराभव त्याने मंगळवेढ्यामध्ये तोंड दाखवायचं नाही, भगीरथ फाळके यांचं भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आव्हान। तर पंढरपूरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होणार ही काळ्या दगडावरची रेख, परिचारक यांचं वक्तव्य। यापुढे निवडणूक नको, जाहीर लिलाव काढून महापौर अध्यक्ष नगरसेवक पदी नियुक्ती करा। शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्याची
मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे अजब मागणी। आष्टा नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक वीर कुदळे यांच्या मागणीनं खळबळ। निवडणुकीमधील पैसे वाटपावरून सरकारला खर्च आहे। पुण्यामधले अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट। राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा। सातारा जिल्ह्यातील आगामी निवडणुका शरद पवार गट तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच लढणार। शरद पवार गटाचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटलांकडून स्पष्ट। जे लोक संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार, पाटलांनी केलं स्पष्ट। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी। आवाडे गट आणि हाळवणकर गट अशी गटबाजी विसरून एक दिलानं लढण्याचं आमदार चंद्रकांत पाटलांचं आवाहन। ही निवडणूक महायुती राखूनच लढवण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 2 वेळा महापौर राहिलेला सई खराडेंचा मुलासह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये पक्षप्रवेश। आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये नगर परिषदेच्या निकालाच्या आधीच लाखांची पैस। शिवसेनेच्या भैया कुडवे आणि राष्ट्रवादीच्या पंकज नेसरीकरांमध्ये लागली पैस। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लागली 1 लाखाची पैस। केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम। 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा, घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवारांची मागणी।